ती आर्द्रता देते, परत अंडे हलवायचं काम करते, सगळं नॅचरल आपल्याला याच्यामध्ये द्यायचं तरच आपले पिल्लं व्यवस्थित निघू शकते. आता काय होतं, कोंबडीला उभवायला किती दिवस लागतात? 21 दिवस लागतात. असं प्रत्येक पक्षाचा टाईम वेगवेगळा आहे. कोंबडीसाठी 21 दिवस, तसं बदकाचं जर म्हटलं तर 28 दिवस लागतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण आता मशीनचं फंक्शन समजावून घेऊ, त्याच्यानंतर मी बॅच कशी लावायची, क्लिनिंग कसं करायचं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सांगतो. त्यात आपण एकच बटन ठेवलेलं त्याच्यामध्ये ऑन ऑफ करण्यासाठी. ठीक आहे. इथं दाखवतो तो टेम्परेचर, इथं फ्यूज आहे मशीनची, हा आपल्याला दाखवतो आत्ता कॉईल चालू झाली, म्हणजे जे काय आपण टेम्परेचर सेट केलं मशीनमध्ये त्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्याने हीटर ऑन केलं. हीटर ऑन झालं की हा पॅरलमध्ये हा लाईट पण ऑन होतो. याच्यामध्ये ही जी डायल दिसते ही अंडे हलवायची टायमरची डायल आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की दर 2 तासाला 1 मिनिट अंडे हलवण्याची क्रिया आहे. याच्यामध्ये ती क्रिया आपण मॅन्युअली पण करू शकतो. इथं बटन दाबलं की मॅन्युअली पण होतं आणि याच्यामध्ये टायमिंग सेट केला तर टायमिंगने पण होतं. याच्यामध्ये आपल्या घड्याळाचा पण टाईम दिसतो, तर घड्याळाचं टायमिंग आपण सेट केलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये 1 वाजलं की 1 वाजून 1 मिनिटाने बंद होणार, म्हणजे 1 वाजता चालू होणार, 1 वाजून 1 मिनिटाने बंद होणार, असं आपण सेट केलेलं आहे 2-2 तासाला. याच्यामध्ये अंडे उभारला आपण टेम्परेचर ठेवतो 37.5 ठेवतो. याच्यापेक्षा कमी जर झालं तर कॉईल चालू होणार, जास्त झालं तर बंद होणार. आता आपण आतलं फंक्शन एकदा बघून घेऊ. हे 90 अंड्यांचे 2 ट्रे आहे, याच्यामध्ये 90, याच्यामध्ये 90 आणि हा दोन्हीमुळे 180 अंड्याचा मशीन आहे. याच्यामध्ये जर आपल्याला कपॅसिटी कमी आणि जास्त करायची असेल तर हा ट्रे कमी होणार, 100 अंड्यांचं झालं 200-300 असं आपण एक रॅक जर वाढली तर मशीनची साईज तीच राहील, फक्त हाईट वाढते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये टेम्परेचर देण्यासाठी आतमध्ये एक कॉईल हीटर आहे, 80 वॅटचं हीटर आहे. त्याच्यानंतर एअर सर्क्युलेशनसाठी 2 फॅन लावलेले आहे, म्हणजे टेम्परेचर आर्द्रता याचं सारखं सगळ्या बॉक्समध्ये वातावरण होण्यासाठी आपण एअर सर्क्युलेशनचं फॅन लावलेले आहे आतमध्ये 2. त्याच्यानंतर आर्द्रता तयार होण्यासाठी आपण आतमध्ये पाण्याचा एक ट्रे ठेवतो, त्याच्यामध्ये आपण पाणी ओततो. हे आपल्याला दररोज ठेवायचं आहे पाणी, याच्यामध्ये आपण पूर्ण भरून घेणार आहे, पूर्ण भरणार आहे. याच्यामध्ये पाणी काय होणार, केशाकर्षणाने पूर्ण भरून होणार आणि ते पाणी आपण काय करतो मशीनच्या फॅनच्या समोर ठेवतो. फॅनच्या समोर ठेवलं त्याच्यामुळे काय होणार, आतमध्ये आर्द्रता तयार होणार. आर्द्रता कशी तयार होती, या फॅनमुळे तो पडदा सुकतो आणि तो सुकलेला पडदा आतमध्ये सुकल्यामुळे आर्द्रता वाढते. आर्द्रता किती पाहिजे आपल्याला, 85, 86, 87, 88, अगदी 90पर्यंत गेली तरी चालणार आहे, पण आपण साधारण 87 आपण याच्यामध्ये सेट केलेली. आता सेट कशी केलेली की याचा जो आकार आहे, आकाराने सुकणारं पाणी याच्यानुसारच तो आपण डिझाईन केलेला आहे हा बॉक्स. आता याच्यामध्ये तुमचं काम काय दररोजचं, एक तर याला पॉवर कंटिन्यू मिळाली पाहिजे 230 वोल्ट. त्याच्यानंतर दररोज सकाळी हा बॉक्स काढायचा बाहेर, याच्यामध्ये पाणी पूर्ण भरायचं आणि ते आपण मशीनमध्ये ठेवायचं. हे दररोज सकाळचं काम आहे, म्हणजे आपण 5 मिनटं जरी उघडलं तरी चालणार आहे याच्यामध्ये. आता आपल्याला जर बॅच लावायची असेल तर त्यासाठी आपल्याला अंडे सिलेक्ट करावं लागतं. आता हे अंडे आहे आपलं, आपण गोळा केले अंडे. आता सगळे आपण गाव पातळीवरतीच गोळा करणार आहे. अंडे जर आपण सिलेक्ट करताना काय करायचं, एक तर अंडे ताजे पाहिजे, म्हणजे एक तर 5-6 दिवसाच्या आतले अंडे पाहिजे. त्याच्यानंतर अंडे फर्टिलाइज ते महत्त्वाचं आहे, म्हणजे आपण किती कोंबडे ठेवले त्याच्यामध्ये. साधारण गावरान कोंबड्यांमध्ये आपण 5 ते 6 कोंबड्यांमध्ये 1 कोंबडा ठेवतो. जर आपण कोंबडा ठेवला नाही तर अंडं आपण मशीनमध्ये ठेवू किंवा कोंबडी घरी घेऊ, त्याच्यातून पिल्लू निघणार नाही. पण ते अंडं आपण खाण्यासाठी वापरू शकतो, पण पिल्लासाठी चालणार नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, ते अंडं फर्टिलाइज असलं पाहिजे, बरोबर ना. साधारण आपण 6 ते 7 कोंबड्यामध्ये 1 कोंबडा ठेवायचा वापर बरोबर. त्याच्यानंतर हे अंडे आपण जेव्हा गोळा करतो तेव्हा ते व्यक्तीला विचारायचं अंडे किती दिवसाचे आहेत. तर जास्त दिवसाचे अंडे जर झाले तर त्याचं पिल्लं निघण्याची क्षमता कमी होणार, पण साधारण 5 ते 6 दिवसाच्या आतले अंडे पाहिजे. त्याच्यानंतर हे अंडे ज्यावेळेस आपण घेतो त्याच्यावरती अशी घाण नको आहे. ती घाण कशी साफ करायची, साधारण आपलं डेटॉलचं पाणी घ्यायचं, 1 मगमध्ये डेटॉलचं पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 मग पाणी घेतल्यानंतर 2-3 थेंब डेटॉलचं टाकायचे आणि ते पाण्याने आपण पुसून घ्यायचं, असं पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरची सगळी घाण काढून जाईल. घाण का काढायची, आतमध्ये काय होतं बॅक्टेरिया वगैरे तयार होणार आहे, कारण आर्द्रता टेम्परेचर या 2 गोष्टी आतमध्ये तयार होणार आहे. आता याच्यामध्ये हे अंडं आपल्याला वरती मोठं दिसतं आणि खाली मोठं दिसतं बरोबर. आता इन्क्युबेटरमध्ये 2 प्रकार आहे, एक तर हा स्लायडिंग रोटेशनचा आहे आणि मोठे जे असतात ते 30 डिग्री रोटेशन असतं, 35 डिग्री रोटेशनचे असतात. त्याच्यामध्ये अंडं असं 1 तास असं 1 तास असं हलत असतं आणि या मॉडेलमध्ये अंडं असं रोल नाही करत.
बरोबर. दुसरं जे मॉडेल आहे आपलं त्याच्यामध्ये अंडा असं ठेवायचं असतं, निमुळती बाजू खाली, वरती मोठी बाजू. आपण हे अंडं जर असं ठेवलं तर इकडं माण्याचा भाग तयार होतो आणि ते पिल्लाचं त्याच्यावर वजन पडतं. त्याच्यामुळे ठेवलेलं अंडं असं ठेवायचं असतं. दुसऱ्या मॉडेलमध्ये याच्यामध्ये आपण आडवं ठेवणार आहोत, म्हणजे कोंबडी जसं गोळती तसं या मशीनमध्ये गोळले जाणार. बरोबर. आता अंडं हलवायचं पण कशासाठी, म्हणजे टेम्परेचर आर्द्रता मिळते पण हलवायचं पण कशासाठी, तर याच्यामध्ये काय होतं, लिक्विड असतं सगळं. त्याच्यानंतर आतमध्ये त्याचं हृदय तयार होतं, म्हणजे घन पदार्थ तयार होतो आणि तो काय होतं, अंडं जर हलवलं नाही आपण तर ग्रॅव्हिटीने खाली खाली येणार आणि इथं कवचाला चिकटणार. जो भाग चिकटलेला असेल तो त्याचा अधू राहणार. म्हणून आपण काय करायचं, नॅचरली जसं कोंबडी हलवते तसं अंडं आपल्याला मशीनमध्ये पण हलवावंच लागणार. बरोबर. कोंबडी कसं आहे, साधारण तिच्या पायाने ते जसं हलवत तसं हलवते, पण याच्यामध्ये आपल्याला रोटेट द्यायचं आहे कंपल्सरी. तर हे आपण असं बघू की आता आपण हे क्लीन करून आणले. त्याच्यानंतर आपण अंडे ठेवण्यासाठी याच्या पिना काढणार. आपण ते पिन काढल्यात. आपण पिन काढल्यानंतर आपण बाहेर घेतलं, ट्रे बाहेर घेतला. आता अंडे ठेवताना आपण त्याला असे आडवे अंडे ठेवतो. त्यानंतर एक तासात अंडे असे रोल करत ठेवतो. आणि ही मोटर काय होते, कंटिन्यू फिरत असतात, 1 मिनिट कंटिन्यू फिरत राहणार. आणि वरती बॅच म्हणजे आता याच्यामध्ये 90 अंडे बसणार आहे. ती परत आतमध्ये बॅच करून टाकायची. एका लाईनमध्ये किती बसतात, 90. याच्यामध्ये 10 बसतात, लाईन 90. अंडे एकमेकाला धडकणार नाही का, नेचर शक्यता वगैरे असते ओळखताना? कुठं असं इथं हां असं पुढून हे रॉड आहे मध्ये. हां ओके. एक एक असे उभे लावलेत ना, फिरताना आपण असं अंड बसलं असं नाही केलं, असं आडवच बसलं तो रोल होत राहतो. पाठीमागचा असेल की तेच होणार नाही का? नाही ना, बघा ना कुठं समोर चालेल तर काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नाही. ते काय एवढं फास्ट होत नाही, पण स्लोमध्ये. आणि कंपल्सरी आता हे कनेक्ट करायचं विसरायचं नाही. बॅच लावल्यानंतर कनेक्ट करायचं विसरायचं नाही आपण. आता आपण मॅन्युअली पण कनेक्ट करून बघूयाचं. रोटेट होतंय असं, तो 1 मिनिट कंटिन्यू फिरवत राहणार. आणि स्लोमध्ये होतो, असं काही जोरात होत नाही. दिसतंय सर. आता हे काय केलं आपण, हे मॅन्युअली करून बघितलं. हे असं 2 तासात तो करणारच आहे, पण मॅन्युअली काय करायचं, की सिस्टीम चालू आहे की नाही ते बघण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही दररोज 5 मिनिटं उघडणार आहे तेव्हा ते मॅन्युअली पण करून दाखवायचं. बरोबर. आता याचे मॅन्युअली करण्यासाठी 2 पण सिस्टीम आहे. याच्यामध्ये याच्यात पण करता येतं मॅन्युअली, इथं मॅन्युअली पण होतंय बघा. आणि याच्यात हे ऑफ करायचं. ऑफ करताना याच्यावरती इथे एक मार्किंग असते, इथं लिहिलेलं ऑन, ऑटो आणि ऑफ. तर ही मार्किंग जी आहे ती ऑटोवरती आली पाहिजे. ऑटोवरती असेल तरच तो दर 2 तासाला करणार आहे, नाही तर आपली सिस्टीम बंद राहील. आणि याच्यात कंटिन्यू सेटिंग करायची गरज नाही, म्हणून आपण ते कॅप लावून ठेवली. आणि मॅन्युअली सिस्टीम आपण बाहेर घेतली, म्हणजे याला छेडायला असेल. ठीक, इथपर्यंत समजलं सगळं? हो ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, अंडे हलवायची क्रिया ही फक्त 8 दिवसाचीच आहे. शेवटच्या 3 दिवसासाठी आपल्याला अंडे हलवायची गरज नाही. म्हणून आपण काय करणार, हा ट्रे बाहेर काढणार. ही पिन काढली, हा ट्रे काढला आपण. 8 दिवसामध्ये 19व्या दिवशी आपल्याला सिस्टीम थोडी चेंज होणार. हा ट्रे काढून घेतो. आता ज्यावेळेस रोटेट करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याला सेटर सिस्टीम म्हणतो. आणि शेवटच्या 3 दिवसासाठी हॅचिंग सिस्टीम, म्हणजे हॅचिंगचा ट्रे तयार झाला. हा ट्रे परत आपण मशीनमध्ये लावतो. शेवटच्या 3 दिवसासाठी अंडे हलवायची गरज नाही पडत, कारण याच्यामध्ये काय आहे, जोपर्यंत लिक्विड आहे तोपर्यंत आपला अंडा हलवायची गरज आहे. ज्या 8 दिवसानंतर 19व्या दिवशी ऑलरेडी पिल्लू तयार झालेलं असतं, त्यामुळे हलवायची गरज नाही त्याला. दुसरं, याच्यामध्ये जे जाळे असतात त्यामुळे त्याला फोडायला पण प्रॉब्लेम येतो. आणि हे मोकळं असेल तर तो साधा फोडून बाहेर निघतो. तर हे अंडा आपण त्याच्यामध्ये ठेवणं, म्हणजे 18 प्लस शेवटचे 3 दिवस, म्हणजे 21 दिवसाचं काळ इथं पूर्ण होतं. बरोबर. याच्यामध्ये 21 दिवशीच पिल्लं बाहेर काढायचे, 20व्या दिवशी नाही काढायचे. याच्यामध्ये तो इथं जाळी लावली, तो त्या बाजूला जाऊ शकत नाही.
आणि समोरून तर दरवाजा असतो. म्हणजे काय आलं, आपण 20व्या दिवशी निघलं तर पिल्लू हार्डिंग झालेलं नसतं, म्हणजे 21व्या दिवशीच काढायचं. आता याच्यामध्ये काय होतं, आपण 90 लावले, 90पेक्षा कमी जर लावायचे असेल तर आपण काय करू शकतो, 8 अंडे इथं ठेवू शकतो. म्हणजे 20-25 जर असेल तर हॅचिंगसाठी खाली ठेवू शकतो. कारण याच्यामध्ये जर शेवटचे 20-25 अंडे बाकी असेल आपले तर ते 8 द्यायच्यासाठी आपलं रोटेशन चालू ठेवावं लागणार. मग अंडे फुटायला प्रॉब्लेम होणार, त्यामुळे शेवटचे 3 दिवस याच्यामध्ये ठेवायचं. म्हणजे हॅचिंगला पण जागा ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न आहे यावर सांगितलं 21व्या दिवशी सर्व आणून नाही, याच्यामध्ये काय होतं, 20व्या दिवसापासून सुरुवात होती. मग 20व्या दिवसापासून काय होती, कारण अंड्याची कपॅसिटी कशी, काय वेळेस काय होतं 18 दिवशी पण निघतं. याचा अर्थ असा नाही की मशीनने काढलं, ते अंडे ज्यांनी स्टोअर करून ठेवले त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम आहे. ते त्या वातावरण त्याला थोडंसं तिकडं मिळालं म्हणून इकडे लवकर निघालं, पण ते चांगल्या तिकडे नाही निघालं, ते थोडे फॉल्टी निघतात. नियमाने काय आहे की अंड्याचे आपलं ताजं पाहिजे, तेवढ्या दिवसापासूनच त्याची हे झालं प्रोसेस सुरू झाली. 21 दिवस ते रेशो किती असते त्याचा, म्हणजे समजा आपण 2 अंडे ठेवले तर पिलांची शक्यता म्हणजे कितीपर्यंत? हे सगळं आता रिझल्ट मिळण्यासाठी काय असतं, एक तर मशीनची ॲक्युरेसी, दुसरं असतं तुमचं मॅनेजमेंट. समजा पाणी नाही ठेवलं तर रिझल्ट कमी होणार. तिसरं तुमची लाईट गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अंडे किती ताजे आहे याच्यावरती पण रिझल्ट आहे, अंडे किती फर्टिलाइज आहे याच्यावरती पण रिझल्ट आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅनेजमेंट सांगितलं ना, पाणी वगैरे सगळं बघून असं सगळं मिळून एक रिझल्ट तयार होतो. पण साधारण आपण काय हे करतो की गोळा करून जर अंडे आणले असेल तुम्ही तर 75% 80% याच्या आसपास मिळतो, कारण सगळे जर सांगत नाही की ताजे अंडे मिळतात. पण तुमचे स्वतःचे जर अंडे असेल तर रिझल्ट चांगला लागणार, 90पर्यंत जाऊ शकतो. हॅचिंगचे अंडे तेच आपल्याला खात्रीशीर घ्यावं लागतं. ते ओळख त्याचं कारण एकच की एकतर फर्टिलाइज पाहिजे, दुसरं ताजे पाहिजे, हे दोनच गोष्टी त्याच्यामध्ये. असं नाही की हे अंडा आला आणि आपण ओळखू शकतो की हॅचिंगचं आहे की नाही, पण ज्याच्याकडून तुम्ही घेणार त्याच्याकडून ती खात्री करून घ्यायचंच असतं. याच्यामध्ये आपण लावणीचं उगवू शकतो, बदकाचं उगवू शकतो. पण याच्यामध्ये काय असतं की जर तुम्हाला लावणीचं करायचं असेल तर आम्हाला आधी सांगावं लागतं की अंतर कमी होतं, अंड्याची साईजनुसार सेट डिसाईड करावं. पण याच्यामध्ये कोंबडीचं आणि बदकाचं आत्ताच्या कंडिशनला बसू शकतो. कारण तो कसं त्या वातावरणामध्ये नाही त्याला 48 तास काही पण चालणार नाही. आता समजा तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तेवढ्या वेळामध्येच करायचं असेल आणि 21व्या दिवशी तिला निघाले तर ते एक दिवस सांभाळून दुसऱ्या दिवशी ट्रान्सपोर्ट न करता त्याच दिवशी ट्रान्सपोर्ट करायचं, कारण त्याची नैसर्गिक तेवढी एनर्जी तयार झाली असते, तेवढ्या वेळामध्ये ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं. दुसरं तुम्ही असं पण करू शकता की एक महिन्याची आपण त्याला नाही का कोणत्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला एकदा लसीकरण करावं लागतं. लसीकरण कंपल्सरी करावं लागतं. लसीकरणासाठी हे असतं याच्यामध्ये आता वेगवेगळ्याचे याच्यामध्ये जनता आहे, मॅरेज असते, तर याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये आपण औषध टाकलं, याच्यामध्ये औषध टाकलं आणि याच्यामध्ये सेटिंग अशी केली की आपण तेवढंच ml त्याचं झाड आहे, मग तो आपण काय करतो त्याची मान पकडतो आणि इंजेक्शन देतो. बरोबर, याच्यामध्ये किती जर दाबले आपण सेटिंग करून ठेवले, आपण एका इंजेक्शनमध्ये किती ml जाणार आहे असं सेट करून ठेवलेलं आहे. बरोबर, हे वॅक्सिनेशन कंपल्सरी करावं लागतं. जर तुम्हाला स्वतःसाठी कोंबड्या पाळायचं असेल तर वॅक्सिनेशन करायचं, जर दुसऱ्याला विकायचं असेल तर त्याला सांगायचं वॅक्सिनेशन आम्ही केलं नाही तुम्ही करून घ्या, पण तसं सांगायचं तुम्ही. जर तुम्हाला वॅक्सिनेशन करून द्या तर पिल्ला मागं तुम्ही तेवढं हे घेऊ शकता, 1 रुपये 2 रुपये तुमचं घेऊ शकता वॅक्सिनेशन. त्याच्यानंतर एक असतं फ्युमिकेशन करणं, म्हणजे निर्जंतुक करणं. याच्यामध्ये काय होतं बॅक्टेरिया तयार होऊ शकतात, कारण याच्यामध्ये काय होतं अंडे फुटल्यानंतर ते घाण वगैरे पडली पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघू जर आपल्याला फॉर्मलिन 25% फॉर्मलिन माहिती आहे सगळ्यांना, फॉर्मलिन मिळतं मार्केटमध्ये. बरोबर, आता याला आणि सर डोळ्यात औषध देतो ते नंतर ते लसीकरण सगळं वेगळं. आता याच्यामध्ये आपण काय केलं 50 ml घेतला, 50 ml हे घेणार आणि 50 ml आपण काय केलं पाणी टाकलं, त्याच्यामध्ये आपण काय करतो पोटॅशियम पाहिजे. ठीक आहे, आता आपण हे पण तेवढंच घ्यायचं, साधारण मिठाच्या कड्यावर आपण घेतो. हे पाण्यामध्ये टाकायचं
त्याचं जांभळं पाणी म्हणतात असं. बरोबर. आणि फॉर्मली तुम्हाला माहिती गॅस होते त्याचं, डोळ्याला पण आपल्याला त्रास होतो. बरोबर. तर हे पाणी काय करायचं, आतमध्ये असं ठेवून द्यायचं आणि दरवाजा बंद करून टाकला की आतमध्ये पूर्ण गॅस होणार नाही त्याचा. दररोज करायची गरज नाही. ज्यावेळेस आपल्याला फ्युमिगेशन करायचं, क्लिनिंग करायचं असेल त्यावेळेस करायचं. त्यावेळेस पण काय करायचं, आपण हे आतमध्ये ट्रे ठेवू शकतो किंवा हे ट्रे बाहेर काढून पण करू शकतो. पण ट्रे पण वॅक्सिनेशन हे फ्युमिगेशन झालेलं बरं. कारण काय होतं, आपण कधी जरी पुसायचं जर म्हटलं तर सगळीकडे पुसल्या जाणार नाही टेबलचे पाणी. पण गॅस जर म्हटलं तो सगळीकडे जाऊ शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला काय मशीन चालू करण्यासाठी काय गोष्टी अवलंबून, एक तर आपलं पॉवर कंटिन्यू पाहिजे. पॉवर जर जात असेल इन्व्हर्टर पाहिजे. जर तुमच्याकडे लाईट डिम होत असेल तर स्टेबलायझर पाहिजे. बरोबर. पाणी आपण जे आतलं पाणी ठेवतो नाही, हे जास्त करून आपल्याला फिल्टरचं टाकलेलं कधी पण बरं. फिल्टरचं पाणी जर नसेल, समजा बोरचं वगैरे असं जास्त क्षार असेल तर ते काय क्षाराला जमा होऊन ते पाणी तो खेचणार नाही लवकर. जेवढं चांगलं पाणी टाकू तेवढं हिमोग्लोबिन चांगली तयार होतं. काय 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 हा, हे आर्द्रतासाठीच पूर्ण संपणार का दिवसभर पाणी नाही, वातावरणानुसार चेंज होतं ते. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारण 2 दिवसाला एकदा टाकावं लागतं, पण उन्हाळ्यामध्ये तो दररोज टाकावाच लागतो. ते काय होतं, बाहेरच्या वातावरणात किती अवलंबून आहे त्याच्यावरती ते ठरतं. पण आपण काय करतो, आता इन्सुलेशन एवढं आपलं एवढं जाड आहे, त्यामुळे 80 वॅटची स्क्वेअर आपण आतमध्ये लावतो. पण आपल्याला काय करतं, इन्सुलेशन किती जरी तगडं असेल तरी पण इकडे आपण होल ठेवले बघा, इथं होल आहे, इकडं आणि इकडं होल आहे. इकडून काय करणार, ऑक्सिजन घेणार आणि आतमध्ये त्याला ऑक्सिजन मिळून कार्बन डायऑक्साईड इकडं वरती जाणार. म्हणजे कंटिन्यू आपण सायकल चालू ठेवलं, हे 100% बंद नाही करायचं. आणि मशीन जिथे इन्स्टॉल करणार तिकडून अशी भिंत नको यायला. म्हणजे आता आपल्याला कोपऱ्यात ठेवायचं, साधारण 1-1.5 फुटाचं अंतर पाहिजे त्याला. हा, आणि ही मशीन ठेवताना असं टेबल जर असेल तर बरंच, म्हणजे काय होतं, आपल्याला काम करायला सोपं जाणार. इथं फ्यूज आहे, इमर्जन्सी झालं तर 5 अँपियरचे फ्यूज आहे. आणि बटन आपण एकच ठेवलं, 3 बटनं जर ठेवलं तर एखादं बटन विसरू शकतं, त्यामुळे आपण एकाच बटनावरती सगळी सिस्टीम ठेवली. याच्यामध्ये टेम्परेचर आपण 37 सेट केलं आहे, त्यापेक्षा जास्त जर झालं तर तुमचं कॉईल बंद होऊन जाईल. पण याच्यामध्ये दुसरी एक गाठ आहे, रूम पण तुमची व्यवस्थित पाहिजे. म्हणजे पत्र्याचं शेड आणि जास्त उष्णता असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. साधारण तुम्हाला रूम टेम्परेचर मी इथं दिलं आहे मी सगळं, साधारण 34च्या आसपास पाहिजे तुम्हाला रूम टेम्परेचर, 34-35. कारण अंडे उभवायला किती लागते आपल्याला, 37 लागते, 37 लागते. बरोबर. त्यामुळे 8 काय की रूमचं टेम्परेचर त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. कारण मशीन काय करतं, रूम टेम्परेचर कमी झालं तर याला वाढवू शकतो, पण जास्त जर बाहेर टेम्परेचर झालं त्याला कमी करण्याचे सोर्स नाही. मग त्या कंडिशनला एक तर दरवाजा उघडा ठेवावा लागतो आपल्याला, किंवा रूम आपल्याला तशी तयार करावं लागतं. पण काय होतं की साधारण आपण स्लॅबच्या घरात वापरतो, तेव्हा स्लॅबच्या घरामध्ये एवढं टेम्परेचर होत नाही, त्यामुळे रूम पण महत्वाचंच आहे. आता 1 वाजता चालू, आता मी नाही केलं तयार चालू. बरोबर. 1 वाजता 1 मिनिट बंद. हे हा एवढं जर ठेवलं आपण साधारण 1 तासामध्ये उडून जातं. हा उडून गॅस आणि ते पण ठेवताना आपण जास्त जवळ जायचं नाही, आपल्या डोळ्याला पण असं पाणी. याच्यामध्ये फक्त काय करायचं, आपण जेव्हा अंडी लोड करतो तेव्हा हे पिन लावायला विसरायचं नाही, तर काय होणार की रोटेशन झालेलंच नसलं आणि शेवटच आपलं चाललं. त्यामुळे काय करायचं, कोणी एका दिवशी जरी विसरलं तरी आपण सकाळी असं मॅन्युअली चेक करायचंच असतं. सिस्टीम आपल्याला सवयच लावायची, म्हणजे मॅन्युअली होते की नाही. समजा मोटर जरी खराब झालेली असेल तर आपल्याला त्या दिवशी समजणार. याच्यामध्ये 2 फॅन आहेत, फॅन पण कंटिन्यू चालू असतात. याच्यामध्ये जी कॉईल लावली ती 80 वॅटची, त्यामुळे आपल्याला घरचे इन्व्हर्टर चालू शकतो. सगळं मिळून 150 वॅटचं मशीन आहे. लसीकरण किती दिवसांनी? याच्यामध्ये काय होतं, मशीनबरोबर आम्ही कॉईल, हीटर आणि याच्यामध्ये फ्यूज म्हणा, तुमचं हे स्विच म्हणा किंवा मग फॅन म्हणा, हे सगळं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा देतोच आपण. याची रिप्लेसमेंट गॅरंटी असते, 6 महिन्यापर्यंत रिप्लेसमेंट गॅरंटी असते याची.
पण ह्या गोष्टी काय गॅरेज वॉरंटीमध्ये येत नाही, पण इमर्जन्सी आपल्याला लागू शकते. त्यामध्ये मशीनच्याच याच्यामध्ये आपण टाकतो पॅकेजमध्ये. हां, ती पण आपल्याला बदलायसाठी 2 स्क्रू खोलायचे, मोटर चेंज करू शकतो. ती पण मोटर काय होतं, जास्त काही आडलं वगैरे तर ती काय करतं, समजा आता इथं काय आडलं ती मोटर जळत नाही, ती उलटी फिरते. असं नाही की त्याचं लगेच शाफ्ट तुटून गेला. आता मी जर याला असं दाबून धरलं तर तो पुढे येत नाही, मग तो परत रिटर्न जातो. आता मी धरून ठेवलं बघा, त्यामुळे काय सेफ्टी पण मिळते, त्यामुळे मोटर कसं जळत नाही. काय आकाराची कप्पे जे आहे, हां, समजा आपल्याला व्यापार करतो किलो वगैरे काय करायचं, बरं. तर असे किती कंपार्टमेंट आहे? 500 करू शकतो, 5 पर्यंत करू शकतो. 5 हां, असं 5 पर्यंत करू शकतो. पण 5च्या पुढे करायचं असेल तर सिस्टीम वेगळी आहे. त्याला आपण मी म्हटलं ना ते असं रोटेट होणारं मशीन असं ते मशीन घ्यावं लागेल. कारण हे कसं घरगुती वापरासाठी, पण कमर्शियली करायचं असेल तर वेगळे मशीन टाकलं. किती दिवस किल्लत ठेवू शकतो आपण? काय काय किल्ल्याची तयार पाहिजे. हां, पक्षी तयार पाहिजे. हां, समजा की 1-2 दिवस ते चालत नाही, आपण किती दिवस आपल्याला आपण किती पण देव ठेवू शकतो. काही लोक काय करतात की पिल्लं काढल्यानंतर एक महिना मोठे करतात. म्हणजे आता पिल्लू तुमचं 20 रुपयाला जात असेल तर 1 महिना मोठे करून ते 150 रुपयाला पिल्लू विकतात.